राजकारणात येण्याची तरुणांना स्वतःहून इच्छा होत नाही, कारण तरुणांचा आणि एक प्रकारे समाजाचाच राजकारणाप्रती असणारा दृष्टिकोन हा दूषित झालेला आहे. याला बऱ्याच प्रमाणात राजकारणीही कारणीभूत आहेत. राजकारणाविषयी असणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी तरुणांनी प्रथमतः राजकीयदृष्ट्या साक्षर झाले पाहिजे. राजकीयदृष्ट्या सजग आणि साक्षर असणारे तरुणच खऱ्या अर्थाने समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतात, असे मत आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 8व्या युवा संसद कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत पाटील बोलत होते. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यावेळी उपस्थित होते. आमदार सत्यजित तांबे, कैलास पाटील यांना यावेळी आदर्श आमदार पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच गजानन काळे आणि अजिंक्य सगरे यांना यावेळी आदर्श युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर लिखित मानवी कल्याणाचे शिल्पकार या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झाले. मी जवळपास 7 निवडणुका लढवल्या आणि कुठलीच निवडणूक सोडली नाही. एक काळ असा होता की मला लोकांनी वर्गणी करून मला निवडणुकीसाठी लोकांनी पैसे दिले होते, असेही दिवस मी बघितले. आणि आता लोक संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वाट बघत बसतात की कोणीतरी मला येईल आणि काहीतरी मताचा भाव ठरवलेला आहे, तेवढा दिल्यानंतरच आम्ही जाईल. असे ग्रुपच्या ग्रुप मोठ्या प्रमाणामध्ये मला कालच्या निवडणुकीमध्ये बसलेले दिसले. हे दुर्दैव आहे. हे जे वर्तुळ आहे, हे वर्तुळ लोकांपासून सुरू होतं आणि लोकांपासून संपतं. कारण मला वाटत नाही की कुठला राजकारणी स्वतःचं घर विकून आणि शेत विकून आणि प्रॉपर्टी विकून राजकारण करत असेल. तो साहजिकच आहे. लोकांच्या पैशामधनं तो पैसा अब्सॉर्ब करणार आणि तोच पैसा लोकांना वाटणार आहे. त्याच्यामुळं मतदार हा सुद्धा चारित्र्य संपन्न असला पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी सुद्धा चारित्र्य संपन्न होतील असं मला वाटतं. मुलींना जर राजकारणात आणायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल तर त्यांच्यासाठी सुरक्षित असं वातावरण तयार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. की कोणाच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय, कोणाच्या अध्यक्षतेखाली काम करताय, तुमच्या घरच्यांना, तुमच्या आईवडिलांना, तुमच्या पालकांना चिंता वाटली नाही पाहिजे असं वातावरण निर्माण करणं हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. आणि ते मी केलं. आणि म्हणूनच माझ्याबरोबर मुली ज्या आहेत त्या अर्ध्या रात्री सुद्धा आंदोलनांमध्ये भाग घेत होत्या आणि अर्ध्या रात्री सुद्धा त्या माझ्याबरोबर काम करत होत्या. त्यांच्या पालकांना निश्चित खात्री होती की सत्यजित बरोबर आमची मुलगी जेव्हा जाते तेव्हा ती सुरक्षित आहे, तिच्या सुरक्षितेची काळजी मी घेणार आहे. मी आज कोणत्याही कॉलेजमध्ये गेलो हेमंत दादा किंवा शाळेमध्ये गेलो, 10वी आणि 12वीला पहिल्या आलेले मागच्या 5 वर्षातली नावं काढा. 5 पैकी 4 मुली आहेत आणि एखादाच मुलगा कुठंतरी पहिला कसा बसा. ही वस्तुस्थिती आहे. तुमच्या कॉलेजला बघा, कुठेही बघा. मग मी अभ्यास केला की हे मुलं जातात कुठं. मुली जर एवढ्या पुढे चालल्यात तर आमचे मुलं जातात कुठं. तर आमच्या मुलांना गणपती करायचा आहे, आमच्या मुलांना नवरात्र करायची आहे, आमच्या मुलांना गावातले सगळे जे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. आणि म्हणून त्या नादामध्ये मुलं जे आहेत ते अकॅडमिक्समध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मागं चालताना दिसत आहेत. आणि मुली मात्र पुढं चालल्यात. एका बाजूला मेरिटमध्ये पण मुली आणि दुसऱ्या बाजूला 50% आरक्षण असं म्हणलं तर पुरुषांच्या आरक्षणाची मागणी केल्याशिवाय आता गत्यंतर राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आपल्याकडे मन आहे, एक खोटं जर 100 वेळा बोललं तर खरं वाटायला लागतं. असंही राजकारणाच्या बाबतीत झालेलं आहे. राजकारणी वाईट, राजकारणी वाईट, राजकारणी वाईट असं आपण लहानपणापासून मलाही सगळ्यांनाच ऐकलं असतं. हे 100 वेळा बोललं की आपली तशीच भावना होऊन जाते की राजकारणी वाईट असतात, भ्रष्ट असतात. असं काही नसतं. मग हे राजकारण जर सुधारायचं असेल, काही लोक असतात, काही लोकांमुळे सगळेच राजकारणी असं नसतात किंवा राजकारणही तसं नसतं. हे जर सुधारायचं असतं तर आपल्यासारख्या शिकलेल्या लोकांनी राजकारण येणं गरजेचं असं मला वाटतं. आणि राजकीय साक्षरता आपण या युवा संस्थेच्या माध्यमातून मागच्या 8 वर्षापासून करताय आणि हे प्रत्येक ठिकाणी घडलं पाहिजे. राजकीय साक्षर होणं गरजेचं आहे. आपण मग सांगितले की राजसाहेबांचे विचार पुढच्या 25 वर्षाचे आहेत. बरोबर आहे. ते प्रत्येक राजकारणी, समजा मी एका पक्षाचा आहे, आपल्याकडे कसं आहे राजकारण एवढं टोकाचं झालंय की आपल्या विरोधी पक्षातले सगळे दुश्मन, मग त्या पक्षाचा नेताही दुश्मन आपला, म्हणजे कार्यकर्त्याला वाटतं दुश्मनच वाटायला लागतो. पण असं नसतं.
प्रत्येक मोठा माणूस, प्रत्येक राजकारणी त्यातल्या काहीतरी चांगल्या गुणामुळेच त्या ठिकाणापर्यंत गेलेला असतो, हे आपण समजून घेतलेलं पाहिजे. मग ते कुठल्या का पक्षाचा असताना.